हाय माऊलीचा हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर एवढी घाई झाली बापरे. तुम्हाला कळलंच असेल आज काय आहे. आज आहे श्रीचं जायवळ आणि आम्ही आलो एकविरेला आलेलो आहोत. आणि फायनली आज आमच्या श्रीचं टक्कू होणार आहे आणि त्याचा नवस पूर्ण पण होणार आहे आज जो होता तो. आणि मस्त आम्ही खुश आहोत. गरमी एवढी करते ना त्याच्यामुळे छत्री घेतलेली आहे. आणि लेट पण झालेला आहे आम्हाला. स्वतः पटकन श्रीला फक्त ड्रेस घातलाय, त्याची ज्वेलरी बाकी आहे. जाऊन पटकन मंदिरामध्ये त्याला ज्वेलरी वगैरे घालतो आणि मग तुम्हाला भेटतो. तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग बघा, खूप मजा येणार आहे. सो पहिल्यांदा आम्ही आलो आहोत तिथे एकविरा वेरेगाव पायथा मंदिराजवळ आलेलो आहोत. आम्ही पहिल्यांदा इथे दर्शन घेतो आणि मग वर जाणार आहोत. आणि आमचं श्रियान बाबू बघा या ला 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 ला. किती छान छान दिसत माझ्या बाबडा. अरे बापरे. नको नंतर लावूयात. पहिले आता आम्ही आलो पायथा मंदिराजवळ श्रियांचं त्याला पाया पडायला आणि मग आम्ही वर जाणार. पहिल्यांदा तिथे पाया पडायला लागतो आणि मग नंतर वर जावं लागतं. अरे या श्रियान चल, रडायला लागला तर त्याला मलाच घ्या. मी आहे हाय माऊलीचा. एवढी गर्दी आज, थोडी गरमी असून पण. आणि पहिला आता आणला श्रियांला. पहिला मंदिरामध्ये गेलो, आता पायरीजवळ आणलाय. इथे पहिल्या पायरीजवळ दर्शन घेतो आणि मग वर निघतो. श्रियान बाप्पा, श्रियान रडायला लागला. श्रियान बापरे. पायऱ्यांचं काम चालू आहे बोलतात. आम्हाला इकडून पाठवला आणि आम्ही आता इकडून चाललोय. गाडी येते मागून आणि नवसाहेब बोलल्यानंतर थोडंसं चालायला पाहिजे ना, मग माणसं येतात मागे आणि आम्ही दोघे चाललोय वरती चालत. आमची पोलगा आहे ना, आम्हाला चालायला पाहिजे म्हणून चालत आलोय. आणि आला पहिली गोष्ट म्हणजे कोंबडा किंवा होडी किंवा अजून काय ते असतं डोक्यावर घ्यायचं, ते मनापासून घ्यायचं होतं. सगळं तयारी दिवशी आम्ही आलेलो, पण हा त्यात बसायला मागत नाहीये. त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं आम्ही. मग आम्ही कॅन्सल केला, घेतला नाही. कारण उगाच घेऊन तेवढं ओझं डोक्यावर घ्यायला लागेल आपल्याला. नुसता रिकामा घेऊन जायला लागला असं शिव्या न घेता. आणि त्यापेक्षा पण जाऊ दे नको. दमलो, नंतर बोलतो. फायनली पोहोचलो आम्ही. आईच्या चरणाशी आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि जास्त ना, पहिला स्टार्टिंगला जमलो, आता काय जमलेलं नाही. आता रिलॅक्स वाटतं एकदम. आता बघूया, देवळात जाऊया आणि काय ते मान पण देऊया. चला देवीच्या मंदिराची भरपूर गर्दी आहे आणि खूप मजा येते. आणि श्रीने पूर्ण चेहरा एकदम नर्वस केलेला आहे. काय माहिती तो बघा श्रीच्या सकाळी लवकर ज्या मजा आली असते आम्हाला. आता ऊन झालंय त्याच्यामुळे थोडासा मुडाप आहे, पण काय ठीक आहे.
फायनली दर्शन आमचं झालेलं आहे आणि आता आमचे टक्कू इकडे सगळी लाईन लागली, सगळी पोरं रडतायत. आणि श्रियान काय करणार आहे? श्रियान तर तमाशे करणार आहे हे नक्कीच, कारण तो डोक्याला पण हात लावून कोणाला देत नाही. मी बो बांधला तरी पण तो मला बो बांधून देत नाही. तर आता बघा किती रडतोय तो. फायनली आमचं सगळं डन. जेवणाचं का आम्ही व्हिडिओ केलीच नाही, आमची घाई झाली ऑलरेडी. आम्हाला किती वाजले? 5:45. आत्ता 5:45 जेवण वगैरे सगळं आटपलेलं आहे. आणि आमचे टक्कू बघा, आमचा चंदन बघा. लाल चंदन का भेटला नाही? लाल चंदन राहिला साऊथ मध्ये, आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच लावला हा चंदन. पुष्पाचा चंदन भेटला नाही. इतका रडला की बापरे, त्याला बघून एकदम बेकार रडला. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ ती बनवलीच नाही, कुठलीच व्हिडिओ नाही. म्हणजे त्याला बघून अक्षरशः आम्हाला त्याला सांभाळतानाच आम्हाला टाइम गेला. टाइम म्हणजे पूर्ण हात पाय पकडून ठेवा, नाही असं उठतो. दाखव चेहरा, दाखव लवकर. नाही, आम्ही सगळ्यांसोबत कत्ती नाही, आम्ही नाही दाखवत. मस्त मजा आलेली आहे, नाचलो पण आम्ही. पण ते व्हिडिओ सगळ्या व्हिडिओ करायला लागला तर काय मजा काय करणार. आणि मोबाईल माझ्याकडे, मी किती अरे हसला हा. कारण त्याचा एकच की मोबाईल निकेश व्हिडिओ बनवेल की मला माझं झालेलं, आणि श्रीला घेईल काय कसं काय. त्याच्यामुळे जास्त प्रॉपर व्हिडिओ बनवता नाही आल्या. थोड्याफार व्हिडिओ केल्या, पण आम्ही मजा केली, जी आम्ही मजा केली ती कॅप्चर करता नाही आली. आणि आता शॉपिंग, प्रसाद वगैरे घेतोय आणि मग घरी जातो. चलो. आमचं बघा किती खुश आहे. वरचं छप्पर आमचं उडून गेला आणि एवढाच त्याला हलकं वाटतं. आज वेगवेगळे तो चाळे करायला लागलेला आहे. आज तर काहीतरी वेगळं, जसं की हा काय आणि काय करून आलाय पराक्रम असा करतोय. आणि फायनली कधीपासून आम्हाला त्याचं जायवळ करू राहिलेला. फायनली आज तो मुहूर्त लागला आम्हाला जायवळ करायचा, आणि आमचं बुबडूचं जायवळ झालं. आणि म्हातारे बाबाने आमचा शो घालवला बघा. इकडचा बघा आणि इकडचा बघा, मध्ये थोडेसे ठेवून दिले. कसला म्हातारा बाबा, लय घाई त्याला होती. घ्या 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 घ्या. मागचे गिरायक आलेले ना, म्हणून घ्या 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 घ्या. मला तर एवढं कळतच नाही, एकविराला एवढी लोक आपले नवस बोलतात, एवढी लोक जातात. पण कधीपासून लोक जातात आपले हे करायला, केस काढायला. पण ती न्हावी लोक 3 जण होती ना, रोज किती असत माहिती नाही. आमच्या वेळेस 3 जण होती, पण तिथेच केस काढणार ना सगळ्यांना. त्यांना माहिती असतं, लोकांना पण, त्यांना पण. तरी पण वेळेसारखी काय केले काय कळत नुसती घाई 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 घाई. बाबा बाळ रडते, बाळ छोटा आहे, कोणाचा विचार करत नाही. आणि हा एवढा रडत होता, एवढा रडला बाप. असा तिथला कुठलाच पोरगा का पोरगी कुठलीच ना रडले. आणि आने थैमान घातला होता, जेमतेम त्याला सावरला. श्वास पूर्ण असा घ्यायचा, फेस काढायला तोंडातून. बाई त्याला बघून म्हणजे जाम भीती वाटत होती. आणि फायनली आमचं टकलू झालं. असं करता आमचं चमन बाबू केश कुठे गेली. आमचा लुक आहे तसाच. मला वाटलं की टकलू केल्यावर, कारण की टकलूच्या चेहरा थोडा चेंज होतो, पण नाही, आमचे तसेच आहे. ए टक्कू कोणाच्या. चला फ्लँकिश दे आणि चला आपण झोपूया. अरे वा. तो मस्त गेला आजचा आमचा ब्लॉग. जास्त काही आम्ही शूट नाही केला, कारण आमचं ह्याच्याच मागे चाललेला. आणि कोंबड्यामध्ये बसवायची माझी खूप इच्छा होती. कोंबड्या किंवा होडी आपलं चाललेलं ना, पण ह्या पोरा मुलं आम्ही ते घेतलं नाही. बाकी सगळी जी हाऊस करायची ती आम्ही सगळी हाऊस केलेली आहे. त्याला ज्वेलरी त्याची थांब ना, त्याची ज्वेलरी पण छान होती. फक्त हात जास्त मोठा झाला, बाकी सगळी त्याची मस्त बोव पण होता.
ते पण वाटलं आम्हाला काय तो लावेल की नाही, पण ते पण त्याने छान लावून दिलं आहे ना बाबडी. चला आमचा टाइम संपलेला आहे. गुड नाईट, ड्रीम शोभा केअर.